मित्रता ही तशीच असते. मैत्री ही फक्त ती व्यक्ती हयात असेपर्यंत नाही, तर त्याच्या पश्चात त्या मैत्रीची जबाबदारी ही अधिक वाढत असते. आणि त्या जबाबदारीतूनच ही आमची सगळी जी वरिष्ठ मंडळी आहेत ती काम करत आहेत. टीका करणं फार सोपं आहे. ज्या परिस्थितीतून, ज्या प्रसंगातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आदरणीय अजितदादांच्या नंतर आम्ही ज्याच्यातून जातोय, ते पक्षातले आम्ही सगळी मंडळी ते अनुभवत आहोत. आपल्यासोबत आहेत मंत्री आदिती तटकरे. महा-एमटीबी मध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत. ह्या अधिवेशनामध्ये दादांची कमतरता सर्वांनाच जाणवते. आपण काय आठवणी सांगाल दादा? दादांच्या बऱ्याच आठवणी आहेत. दादा हे अतिशय स्वच्छताप्रिय. आले की पहिल्या पायऱ्या स्वच्छ आहेत की नाही, आवार स्वच्छ आहे की नाही, इथून त्यांची खरं तर सुरुवात ही होत असायची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथे नतमस्तक होऊन आमच्या सभागृहातलं कामकाज सुरू व्हायचं. आजही आम्ही सभागृहात गेल्यावर कुठे ना कुठेतरी झटकन मान वर केली की समोरची खुर्ची त्यांची, म्हणजे त्यांची जी जागा होती ती रिकामी दिसली. आजही झटकन मनामध्ये ही वेदना होते की आपल्याला दादा हे परत दिसणार नाहीत. कुठं ना कुठेतरी आज 1 महिना होऊन गेला तरी आम्हाला वाटायचं की बाबा कुठून तरी त्यांचा आवाज ऐकू येईल. पण दुर्दैवाने आज ते नाहीत. त्यामुळे अनेक त्यांच्या सभागृहातल्या आठवणी आहेत, लॉबीमधल्या आहेत. आम्ही जेवताना सगळे एकत्रितपणाने जेवण करायचो. दादांच्या घरून डबा यायचा, माझ्या इथून डबा येत असतो. आजही सुनेत्रा काकी आणि आमच्या इथून डबा येत असतो. आम्ही सगळे आमदार एकत्रितपणाने जेवण करायचो. रात्रीसुद्धा उशीर झाल्यावर ते बघायचे की आमचं जेवणाची काय हे आहे. अगदी बारीक-सारीक गोष्टीपासून दादांची क्षणोक्षणाला आम्हाला आठवण ही आज येते आणि ती कायम येत राहणार. शेवटचा संवाद तुमचा आणि दादांचा कधी झाला? शेवटचा माझा संवाद त्यांचा साधारणपणे 23-24 तारखेला झाला होता. जिल्हा परिषदेच्या निवडणुका या सुरू होत्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू असताना त्या कशा पद्धतीनं आहेत, काय आहेत, आणखीन काय, तर त्या संदर्भातलं होतं. 27 तारखेच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला मी नव्हती. म्हणजे माझ्या गाव दौरा, प्रचार दौरा त्यावेळेला सुरू होता. म्हणून त्यांची परवानगी घेऊनच मी त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला नव्हती. कारण एकदम पीकला त्यावेळेला प्रचार हा पोहोचलेला होता. त्यामुळे त्यावेळेला मी तिथं अ, त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला नव्हती आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये असणारे किंवा नसणारे कोणाच्याही असं ध्यानीमनी नाही की त्यांच्यासोबतचा तो त्यांचा शेवटचा सहवास असेल. आज ज्यावेळेला मी 1 महिन्यानंतर त्या गोष्टीचा मागोवा घेते, त्यावेळेला असं वाटतं की अरे, त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला मी नव्हती. त्यामुळे त्यावेळेला काही माझी त्यांची भेट ही होऊ शकली नाही. दादांच्या आवाजात करारीपणा असायचा, पण त्यांच्या स्वभावाबाबत एकदम कोमलता किंवा मृदुता जाणवते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय. काय सांगाल? दादा हे नेहमीच स्पष्ट वक्ता म्हणून ओळखले जायचे. त्यांचा आवाज मध्ये एक वेगळा दरारा होता आणि मनानी एकदमच अतिशय ते भावनिक. म्हणजे कधी कुठेही कोणाच्या बद्दलची कधी आकस किंवा असा कुठल्याही पद्धतीचा हे त्यांच्यामध्ये नसायचा. आणि आम्हाला सुद्धा कधी काही एखादा शब्द जरी जरासा असं काही ओरडले, सुदैवाने मी कधी त्यांचा ओरडा खाल्ला नाही. पण कधी कुठल्या आमदाराला कधी असं ते ओरडले, "अरे नाही, हे चुकीचं आहे, हे नाही होऊ शकणार, हे नियमामध्ये नाही." तरी ते असं प्रेमाने सगळे घ्यायचे. असं कधी काही त्याच्यातलं हे नसायचं. त्याच्यामुळे त्यांच्या स्वभावातले हे वैशिष्ट्य होतं, की जे त्यांच्या मनात आणि पोटात तेच त्यांच्या ओठावर असायचं. असं कधी दुटप्पी भूमिका ही दादांची कधी नसायची. आणि ते आम्हालाही सांगायचे, की अशा गोल-गोल, गोल-गोल, गोल-गोल फिरून काही नाही. जे होणार आहे ते स्पष्ट होणार आहे, जे नाही होणार आहे ते नाही होणार. संकटकाळी मदतीला येणारा आज खरा मित्र असं म्हटलं जातं आणि ते सगळे मित्र आज दादांच्या कुटुंबियाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. पण त्यांच्यावरच विरोधक आता प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. मग ते निवडीबाबत असतील किंवा अन्य बाबत, की पक्ष हायजॅक केला जाते असेच त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. काय सांगाल? मित्रता ही तशीच असते. मैत्री ही फक्त ती व्यक्ती हयात असेपर्यंत नाही, तर त्याच्या पश्चात त्या मैत्रीची जबाबदारी ही अधिक वाढत असते. आणि त्या जबाबदारीतूनच ही आमची सगळी जी वरिष्ठ मंडळी आहेत ती काम करत आहेत. ते मैत्री म्हणून त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत. आणि त्यांना या सगळ्यांना या गोष्टीची जाणीव आहे, की ती मित्रता निभावत असताना काही टीका-टिप्पणी ही होईल.
पण शेवटी आपल्या अंतर्मनातून ती मैत्री जी आहे, ती मैत्रीची जी भावना आहे आणि त्यांच्या पश्चात जी जबाबदारी आहे, ती त्यांना पार पाडणं आहे आणि ते पार पाडतायत. सुनेत्राताईंच्या बरोबर तुमचं बोलणं होतंय काय? कारण आता ह्या काळामध्ये त्यांना जवळ त्यांच्या जवळ असणं हे फार गरजेचं आहे. एखादी स्त्री म्हणून आपण काय सांगाल? तर आम्ही सगळेच म्हणजे आम्ही सगळेच जे आमदार आहेत, आम्ही रोज सुनेत्रा काकी आल्या की आम्ही त्यांना भेटतो. त्यांना काही म्हणजे आम्हालाही काही त्या सूचना म्हणजे ते देत असतात. सभागृहामध्ये सुद्धा आम्ही हा प्रयत्न करतो की प्रत्येक आमदारांनी म्हणजे आपापल्या वेगवेगळे जरी कार्यक्रम तिथं मतदारसंघात असले तरी आमदारांनी या ठिकाणी असावं. आम्ही सगळे आमदार हे रोज आल्यावर त्यांना सभागृहामध्ये सुद्धा भेटतो आणि तशाच पद्धतीनं म्हणजे मी असीन काय, बाकी सगळे असेल काय, आम्ही एकत्रितपणाने त्यांच्यासोबत या सगळ्या ह्याच्यामध्ये असतो. उपमुख्यमंत्री पदाच्या निवडीपासून ते पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीपर्यंत अनेक शंका आणि कुशंका निर्माण केल्या गेल्या. अगदी प्रफुल्ल पटेल यांच्यापासून तुमचे वडील सुनील तटकरे यांच्यावर सुद्धा आरोप केले गेले. कसं बघाल या सगळ्याकडे? म्हणजे यानंतर सुद्धा तुम्ही खंबीरपणे सुनेत्राताईंच्या पाठीशी उभे राहून त्यांच्याकडे नेतृत्व दिलं. हे आरोप करणं फार सोपं आहे. टीका करणं फार सोपं आहे. ज्या परिस्थितीतून, ज्या प्रसंगातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आदरणीय अजितदादांच्या नंतर आम्ही ज्याच्यातून जातोय, ते पक्षातले आम्ही सगळी मंडळी ते अनुभवत आहोत. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना असं वाटतं, की त्या टीका-टिप्पणीपेक्षा, त्या आरोपांपेक्षा आज महत्त्वाचं हे आहे, की दादांच्या नंतर आदरणीय सुनेत्रा काकी, दादांचं कुटुंब यांची आम्ही सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. त्यांना आम्ही सगळ्यांनी पाठबळ दिलं पाहिजे आणि दादांचा हा जो पक्ष जे दादांच्या कुटुंबासारखंच दादांनी नेहमी मानलं, ते कुटुंब एकसंघटित राहण्याच्या दृष्टिकोनातून, ते कुटुंब आणखीन विस्तारित होण्याच्या दृष्टिकोनातून, तो पक्ष अधिक वाढण्याच्या दृष्टिकोनातून, दादांची अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्यांनी मिळून सुनेत्रा काकींना साथ द्यावी, हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे. शेवटचा प्रश्न, दादांचा घात की अपघात यावर चर्चा अजून सुद्धा सुरू आहे. विशेषतः विरोधकांमध्ये संजय राऊत असतील, राज ठाकरे यांनी तर धुक्यामुळे का धोक्यांमुळे असे सुद्धा वक्तव्य केलेत आणि त्यात त्यांच्या दादांच्या कुटुंबियातील सुद्धा व्यक्तींच्या काही आरोप आहेत. काय सांगाल? कसं आहे, की दादा अजातशत्रू होते. दादांचं सगळ्या पक्षातल्या नेत्यांसोबत चांगले संबंध होते. दादांनी राजकारणामध्ये मतभेद असतील, पण मनभेद हे कधी दादांकडून झाले नाहीत. म्हणून त्यांचं असं अकाली जाणं हे सगळ्यांनाच धक्का देणारं आहे. सगळ्यांनाच त्याचं दुःख झालेलं आहे आणि दुःख वेगवेगळं असू शकतं. म्हणजे काही आम्ही जे रोजचे त्यांच्यासोबत होतो, आम्हाला म्हणजे साधारणपणे सकाळी उठल्यापासून सवयच होती, म्हणजे दादा. काही असे असतील, की ज्यांचं वर्षानुवर्ष त्यांच्यासोबत चांगले संबंध राहिलेले होते. काही असे असतील, ज्यांचं रोजचं बोलणं त्यांच्यासोबत होत नसेल, पण एक एकमेकांबद्दलचे गुड फेथ म्हणतो ना आपण, एक चांगले. त्यामुळे दुःख तर सगळ्यांना झालेलं आहे. सगळ्यांना वाटतं, आमच्या सहित सगळ्यांना वाटतं, की जे झालेलं आहे त्याचा हा अपघात आहे का आणखीन काही वेगळं आहे, याची चौकशी झाली पाहिजे. आत्ता पहिलं पत्र जे काकींनी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर दिलं, ते सीबीआयची चौकशी, सीबीआयने या संदर्भातली चौकशी करावी असं पहिलं पत्र सुनेत्रा काकींनी माननीय मुख्यमंत्री महोदयांनाही दिलं. त्यांनी ज्यावेळेला देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचे आणि अमित शाह साहेबांचे सुद्धा ज्यावेळेला भेट घेतली, त्यावेळेला सुद्धा त्यांनी ती मागणी त्या ठिकाणी केली. त्यामुळे मागणी करण्याची, मांडण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते, पण त्यामागची भावना ही आमच्या सगळ्यांचीच आणि जे वेगवेगळ्या पद्धतीनं मांडतायत त्यांची सुद्धा समान आहे, असं मी त्या ठिकाणी समजते. आणि संबंध महाराष्ट्राच्या जनतेसमोर हे आलं पाहिजे, की नक्की कशा पद्धतीनं म्हणजे काय हा अपघात झालेला आहे किंवा काय हा घात झालेला आहे, काय कारणं राहिलेली आहेत किंवा काय. तर याची सविस्तर जी चौकशी आहे, ही झाली पाहिजे आणि ती मर्यादित कालावधीमध्ये झाली पाहिजे, अशी आमच्या सगळ्यांची मागणी. धन्यवाद. कॅमेरामॅन सिद्धेश कांबळीसह मी अभिनंदन परळीकर, महा MTV मुंबई.